नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित असल्याने शेतकरी हे कृषी अधिकारी कार्यालय तसेच तहसीलदार यांच्याकडे तक्रारी देऊनही त्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे। तसेच नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील गोळेगाव येथील रहिवासी दिनेश पांडे व अर्चना पांडे यांनी मंगरुळ सवाडा येथील स्टेट बँक व्यवस्थापक महेश मोहतुरे यांच्या मार्फत सोयाबीन व तुरीचा पीक विमा 1620 रुपये रक्कम यांच्याकडे जमा केली होती। परंतु तक्रारदार यांच्या तक्रारीवरून असे निदर्शनास येत आहे की बँकेने त्यांच्या पीक विम्याची रक्कमच भरलेली नसल्याने आता त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिनेश पांडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी त्यांनी केली आहे। पांडे राहणार गोळेगाव। मी मागच्या वर्षी खरीप पिकाचा सोयाबीनचा विमा काढलेला होता, पण जोपर्यंत माझ्या अकाउंटवर आजपर्यंत जमा झालेला नाही। भारतीय स्टेट बँक मिनी बँक महेश मोहतुरे मिनी बँक चालक यांचं नाव आहे, पण तो मला ॲप्लिकेशन नंबर आजपर्यंत दिला नाही त्यांनी। तर मला ॲप्लिकेशन नंबर मागायला गेलो तर त्यांना उडवाउडीची उत्तर दिली। तर मी जिल्हाधिकारी साहेब अमरावतीला 15 तारखेला मी तक्रार केली, पण मला आजपर्यंत न्याय मिळाला नाही। उमेश चौकडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।